17 पालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर। मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह इतर मनपांमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौर होणार। मुंबई महापालिका महापौरपदी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव। मुंबईमध्ये महिला महापौर होणार। राज्यातल्या 8 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर। पनवेल, कोल्हापूर, जळगाव, अहिल्यानगर, उल्हासनगरमध्ये होणार ओबीसी महापौर। राज्यातल्या 3 महानगरपालिकांमध्ये एसटी प्रवर्गाचं आरक्षण जाहीर। ठाणे, जालना, लातूरमध्ये होणार एसटी महापौर। मुंबई महापालिकेवर आरक्षण सोडतीवर शिवसेना उबाठाचा आक्षेप। सोडतीमध्ये अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यामुळे आक्षेप। सत्ताधाऱ्यांकडून ओबीसींवर अन्याय, पेडणेकरांचा आरोप। शिवसेना उबाठाचे आक्षेप कुठल्याही नियमाला धरून नव्हते। किशोरी पेडणेकरांच्या आरोपावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं उत्तर, तर नियमानुसार सोडत जाहीर केल्याचा दावा। जिथे अस्थिरता तिथे भाजपबाबत निर्णय घेऊ। शिंदेंच्या पक्षासोबत अजिबात जाणार नाही। भाजपला समर्थन देण्याबाबत खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। केडीएमसीमध्ये मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे नाराज। असा निर्णय घ्यायला नको होता, अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती। मुंबईमध्ये मराठी महापौर होत असेल तर राज ठाकरे सकारात्मक भूमिका घेऊ शकतील। भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात बाळा नांदगावकरांचं सूचक विधान, वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। आणि अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती। समितीच्या सभापतीसाठी भाजप एमआयएमची युती। एमआयएमला शिक्षण आणि क्रीडा समिती सभापती पद। दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी आपण पुण्यामधून बघूया। पुणे महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेलं आणि या महापालिकेमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यामुळे त्यांच्याच पक्षाचा महापौर होणारे जवळपास निश्चित मानलं जात आहे। दरम्यान भाजपामध्ये सध्या स्वरदा बापट, मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे यांच्या नावाची चर्चा आहे आणि अशामध्येच भाजप नेमकी कोणाला संधी देतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर पुण्यात महापौर पदासाठी कोण दावेदार आहेत आपण बघूया। पुण्यामध्ये महापौर पदासाठी दावेदार जे आहेत ते रंजना टिळेकर तसंच निवेदिता एकबोटे यांची सुद्धा नावं समोर येत आहेत। रंजना टिळेकर आणि निवेदिता एकबोटे यांची नावं सध्या महापौर पदासाठी दावेदार असल्याचं बोललं जाते। पुण्यामध्ये कोणती कोणती नावं आहेत तर स्वरदा बापट भाजपाकडून आहेत, मंजुषा नागपुरे तसंच वर्षा तापकीर, मानसी देशपांडे ही नावं सध्या पुण्यामध्ये महापौर पदाच्या दावेदार असल्याचं सांगितलं जात आहे। तर पुणे महापौर पदाच्या शर्यतीत ऐश्वर्या पठारेंचं नाव चर्चेत आहे आणि ऐश्वर्यांचे सासरे पठारे हे पवारांच्या एनसीपीचे आमदार आहेत। त्यामुळे पुणे महापौर पदाच्या शर्यतीमध्ये ऐश्वर्या पठारे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। ऐश्वर्या पठारे यांचे सासरे हे पवारांच्या एनसीपीचे आमदार आहेत। तर पुण्यातील महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आणि तब्बल 4 वर्षांनंतर नवीन महापौरांचा यामध्ये प्रवेश होणार आहे। या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम सुरू झालेलं आहे। या दरम्यानच या महापौर बंगल्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। ही सगळी दृश्य आपण बघतोय ती महापौर निवासस्थानाची सगळी दृश्य आहेत। खरं तर मागचा काही काळ हा बंगला बंद होता। पुण्यातील महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। तब्बल 4 वर्षांनंतर नवीन महापौरांचा या घरामध्ये प्रवेश होतो आणि या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरण सध्या केलं जात आहे। तिकडचीच आपण ही सगळी दृश्य बघतोय। पुण्यामध्ये महापौर नेमकं कोण होणार याची एकीकडे उत्सुकता आणि दुसरीकडे आपण बघतोय महापौरांचा जो बंगला आहे तो आता दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे। राज्यभरातील 29 महानगरपालिकेचा निकाल नुकताच आला। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपनं घवघवीत यश मिळवलं, पण आता प्रश्न पडतोय तो पुण्याचा महापौर नेमका कोण होणार। पण महापौर पदावर कुणीही बसो त्याआधी पुण्यातल्या या घोले रोडचा
जो महापौर बंगला आहे तो आता नव्या महापौरांच्या स्वागतासाठी तयार होताना दिसतोय, सज्ज होताना दिसतोय. माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं ना, पुण्यातल्या महापौरांचं निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान आहे. पुण्याचे जे कोणी महापौर असतात ते गेल्या अनेक वर्षांपासून या निवासस्थानात वास्तव्यास असतात आणि आता थोड्याच दिवसात नवे महापौर या पुण्यनगरीला मिळतील आणि त्यामुळे गेले 5 ते 6 वर्ष हा बंगला बंद होता. महापालिका अस्तित्वात नव्हती, त्यामुळे महापौर नव्हते आणि म्हणून आता या बंगल्याची डागडुजी जी आहे ती महापौर बंगल्याची डागडुजी प्रशासनाकडून करण्यात येते. कलर काम सुरू आहे, रिन्युएशन जे आहे त्या बंगल्याचं केलं जाते, इंटेरियरचं काम सुरू आहे. आतून बाहेरून हा बंगला चकाचक केला जातोय. का तर नवीन महापौरांना सगळा जो बंगला आहे जसा तसा आधी जसा होता तसा मिळावा. खरं तर महापौर बंगला हा पुण्यातल्या या घोले पाटील रोडवरती आहे. अगदी शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या बाजूला गेल्या अनेक वर्षापासून हा महापौराचा बंगला आहे. 2017 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस मुक्ता टिळक असतील किंवा त्यानंतर आत्ताचे जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना याच बंगल्यात वास्तव्यास होते. त्यांचं बंगला इथे शासकीय निवासस्थान आहे, ऑफिस जे कार्यालय असतं महापौरांचं ते देखील या बंगल्यात आहे आणि त्या सगळ्याची डागडुजी आता प्रशासनाकडून केली जाते. अवघ्या आज महापौर आरक्षणाचं सोडत जे आहे ते निघेल आणि पुण्याचा महापौर नेमका कोण होणार हा प्रश्न लवकरच उत्तरी मिळेल या प्रश्नाचं. पण त्याआधीच महापौर ठरण्याच्या आधी हा महापौर बंगला आता हळूहळू तयार होताना दिसतोय. जी कामं पेंडिंग आहेत ती कामं केली जात आहेत आणि जे नवे महापौर शपथ घेतील महापौर पदासाठी ते याच बंगल्यात जो महापौर निवासस्थान आहे शासकीय निवासस्थान तिथं वास्तव्यास येतील आणि त्यासाठीच आता हे सगळ्या बंगल्याची डागडुजी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. अभिजित पोटे, न्यूज 18 मराठी, पुणे. चला पुण्यामधून आता आपण पिंपरी चिंचवडमध्ये जाऊया. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सलग दुसऱ्यांदा सत्ता आलेली आहे. भाजपाचे सर्वाधिक 84 नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामुळे भाजपाचा महापौर होणार असल्याचं निश्चित आहे. दुसरीकडे भाजपाच्या विजयी नगरसेवकांनी आपापल्या नेत्यांकडे लॉबिंग देखील सुरू केलेलं आहे. महापालिका निवडणूक निकालाआधीच बिनविरोध निवडून आलेल्या सुप्रिया चांदगुडे, स्नेहा कलाटे आणि सारिका गायकवाडांचं नाव सध्या चर्चेत आहे. तर दुसरीकडे पुरुष उमेदवारांपैकी शत्रुघ्न काटे आणि बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगेंचं सुद्धा नाव सध्या चर्चेत आहे. मुंबईचं महापौर पद हे सर्वसाधारण गटातील महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे. भाजपाकडून महापौर पदाचे दावेदार कोण आहेत यावरती आता आपण एक नजर टाकूया. तर कोण मुंबईचा महापौर नेमकं कोण होणार, कोण दावेदार आपण बघूया. योगिता कोळी, प्रीती साटम तसंच अलका केरकर आणि राजश्री शिरवाडकर यांची नावं सध्या चर्चेत आहेत. विरोधी वृत्ती नेहमीच राहिलेली आहे, त्यामुळे कदाचित असे आरोप करत असतील. आज आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की एका महिलेला संधी मिळणार आहे मुंबईचं नेतृत्व करायचं. हे एक अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. बिनबुनियाद कुठच्याही प्रकारचा बिनबुडाचा आरोप करणं ही त्यांची सवय झालेली आहे आणि त्यामुळे अशा आरोपांकडे लक्ष न देणं हे सर्वात. तर मुंबईच्या महापौर पदाचे दावेदार कोण कोण आहेत ही नावं आपण बघतो. योगिता कोळी, प्रीती साटम, अलका केरकर आणि राजश्री शिरवाडकर यांची नावं सध्या चर्चेत आहेत. मुंबईच्या महापौर पदाचे दावेदार नेमक्या कोण कोण आहेत आपण हे सध्या बघतोय.